नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे थालीपीठ. कोणी त्याला धपाटे सुद्धा बोलतात. तर चला बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य घेते ते. तर मी घेतले आहेत 10 ते 15 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि ओवा. 1 चमचा जवळजवळ ओवा घेतला आहे आणि थोडंसं जिरा. आता पाणी टाकून आपण हे पेस्ट करून घेऊया. जाडसर पेस्ट राहिली तरी चालेल. तर ही अशी पेस्ट करून घ्यायची. आता याच्यासाठी मी घेतलं आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ आणि एक मी मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा आणि हिरवी कोथिंबीर घ्यायची. तर तुमच्याकडे काही पालेभाज्या असतील तर त्याही तुम्ही वापरू शकता. त्याच्याने खूप छान बनतात. आणि 1 चमचा मी लाल तिखट घेते आणि अर्धा चमचा हळद घेऊया आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण हा दळलेला मसाला टाकूया. तर हा पाणी टाकून दळला तरी चालतो, थोडा पातळ झाला तरी काही नाही, आपण कारण मळण्यासाठी तर पाणी वापरणारच आहोत. आणि जिरा आणि खोबरं हे लहान मुलांना नाही आवडत तोंडात आलेलं, म्हणून ते दळून घ्यायचं. अर्धे वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी दही घेतलंय आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं. छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे एकसारखा असा मसाला लागला पाहिजे त्याचा. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला होता ना, तर त्याच्यातही मी पाणी मिक्स करून आहे ना तेही ओतून घेते आणि मग लागेल तसं हळूहळू पाणी वापरून चांगला असा गोळा बनवून घ्यायचा. छान असं मळून घ्यायचं. चांगलं त्याला असं दाबून दाबून सगळीकडे एकसारखा मसाला लागला पाहिजे. हे बघा असं गोळा बनवून घ्यायचा. आणि आता ओला रुमाल घ्यायचा. ओला रुमाल करून त्याच्यावरती एक गोळा घ्यायचा आणि त्याला ओल्या हाताने थापायचा. हाताला चिटकायला लागलं की पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि परत त्याला हळूहळू प्रेस करत पुढे ढकलत जायचं. म्हणजे ते पूर्ण रुमालावरती असं आहे ना पसरलं जाईल. जेवढं आपल्याला मोठा करायचंय तेवढं करायचं. जास्त जाड ठेवायचं नाही आणि जास्त बारीकही पातळ नाही ठेवायचंय. म्हणजे असं छानपैकी थापून घ्यायचं आणि त्याला ना मध्ये असे होल करून घ्यायचे. म्हणजे आतपर्यंत त्याचं तेलही जातं आणि शिजूनही होतात छानपैकी. हे बघा असे होल करायचे. 5-6 होल करून घ्यायचे. आणि तव्यावर आता तेल टाकून घेऊया. तवा गरम झालेला आहे. एकदम फुल पण नाही गॅस ठेवायचा आहे. टाकताना आता अलगद असा हा रुमाल उचलायचा आणि तव्यावर नेऊन त्याला बरोबर मधोमध सोडायचं. तर डायरेक्ट कपडा उचलला नाही गेला तर वरून आहे ना पाणी सोडायचं. पाणी सोडलं की ते पीठ निघतं आपोआप रुमालाचं. हे बघा वरच्यावर आपला रुमाल निघाला आणि थालीपीठ बरोबर खाली राहिलं. तर थोडं 1 मिनिट असं शेकून झाल्यानंतर त्याला तर तेल लावायचं. चारी बाजूनी तेल सोडून घ्यायचं आणि ते मध्ये होल केलेत ना तिथेही तेल सोडायचं. म्हणजे तेल चांगलं आतपर्यंत मुरतं आणि शिजण्यास मदत होते. मग एक बाजूनी झाल्यासारखं वाटलं की आपण उलट करायचं. मग दोन्ही बाजूनी छान असं खरपूस आपण भाजून घ्यायचं. आता दुसरं हे बनवता बनवता मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. तर माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळेच शक्य झालं आहे. तर अवघ्या 2-2.5 महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. तर अशीच तुमची साथ माझ्या बरोबर राहू द्या. नेहमी मला सपोर्ट करत चला. खूप खूप थँक्यू तुम्हा सर्वांचं. असंच मला
सपोर्ट करत राहा. तर हे बघा असं आपण भाजून घ्यायचे छान दोन्ही बाजूनी. ते दुसऱ्याही बघा आपण भाजून घेऊया. हल्लीच्या काळात मुलांना फक्त पिझ्झा आणि बर्गर याचीच आवड राहिली आहे. हे पारंपरिक पदार्थ थोडे दूर होत चालले आहेत. तर आपल्या मुलांना असे पौष्टिक पदार्थही बनवून खायला द्या. खूप टेस्टी लागतात. तर त्यांनाही आवड होईल हे खाण्याची. छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि बघा खूप टेस्टी लागतात. तुम्हीही ट्राय करा आणि आपल्या मुलांनाही आवडतायत का बघा. आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.